तर आज आपण इथं वाळवणीचे आलूचे चिप्स बनवणार आहोत. याच्यासाठी आपण मी इथं 1.5 किलो आलू घेतले होते. तर 1.5 किलो हे दोन्ही मिळून 1.5 किलो आलू आहेत. 1.5 किलो आलूमध्ये आता काही बारीक आलू आहेत. तर या बारीकपासून आपल्याला इथं चिप्स नाही बनवायचे, असे ठेवले भाजी वगैरे करायला. तर या पातेल्यामध्ये हे सगळे आलू होते. तर मी यामधले निवडून मोठ्या आकाराचे, थोडे त्याच्यापेक्षा मोठ्या आकाराचे असे आलू घेतलेत आणि या पाण्यामध्ये टाकलेत. तर आता आपण 10-15 मिनटानंतर ही जी आलूवरची सालावरची जी धूळ असते, थोडीफार माती अशी, तर हे सगळं क्लीन होतं 10-15 मिनटांनी. पाण्यातच ठेवायचे हे आलू. 10-15 मिनटाच्या नंतर याला स्वच्छ धुवून घ्यायचं. असं हाताने थोडंसं असं घासून थोडंसं असं धुवून घ्यायचं याला स्वच्छ. आणि धुवून घेतल्याच्या नंतर यावरचे साल असे काढून घ्यायचे आपण. आणि साल काढल्याच्या नंतर आपण याला याचे साल काढल्यानंतर चिप्स पाण्यातच करून घ्यायचे. हे सगळी प्रोसेस आपण पाहणार आहोत. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओ पहा. तर आता 10-15 मिनटं झालेले आहेत. याला आपण याला असं चांगलं हाताने स्वच्छ धुवून घ्यायचं. आलू धुवून घेतल्यानंतर यामधली साल काढून घ्यायची आपल्यावरची. तर इथे करून आपण सगळे चालू धुवून घेतलेले आहेत. ते साल काढून दाखवते तुम्हाला. साल काढलं की चालू पाणी टाकून द्यायचं. तर अशा प्रकारे साल काढायच्या यंत्राने आपण साल काढून घेऊ. त्याचे एक करून सगळे आलूचे साल काढून घ्यायचे. तर हे आलूचे असे साल काढल्याच्यानंतर आपल्याला जे पहिलं पाणी होतं आलू धुवून घेतलेलं आपण ते टाकून दिलेलं. आता दुसरं पाणी घेतलं, यामध्ये असं आलू लगेच टाकून द्यायचं आपण. आता एक करून आपण सगळे आलूचे साल काढून या पाण्यामध्ये टाकणार आहोत. तर आता आपण हे करून सगळे आलूचे साल काढून घेतलेले आहेत. साल वेगळे केले आहेत आपण. आता हे सालीची एक वेगळी रेसिपी आहे, पण आता हे आपल्याला नाही बनवायची. तर हे आलू आता या पाण्यात धुवून घेतले की नंतर आपण याच्या कचरा करून घेऊ. तर आता आपण इथं या आलूचे चिप्स करून घेणार आहोत कचऱ्या, आणि मग पाण्यामध्ये याला टाकून घेऊया. तर आता धुतलेलं पाणी आपण वेगळं ठेवणार आहोत. तर आता या ताटामध्येच आपल्याला, ज्या ताटामध्ये आपण साल काढून घेतले त्या ताटामध्ये आपल्याला आता याला कचऱ्या काढून घेऊ. तर यासाठी इथं पाणी ठेवलेलं होतं. या ताटामध्ये पाणी ओतून घेऊ आपण. भरपूर असं पाणी ओतून घ्यायचं आपल्याला यामध्ये. आणि थोडंसं पाणी आपण वेगळं ठेवणार. तर आता आपण या ताटामध्ये पाणी टाकलेलं यामध्ये करून घेऊ. आणि या डब्यामध्ये सुद्धा पाणी ठेवले आपण. या डब्यामध्ये सुद्धा बाकीचे चिप्स तयार झाल्यानंतर यामध्ये आपण टाकून घेऊ. तर ही माझ्याकडे खिसणी आहे, खोबरं वगैरे खिसायची. यामध्येच एक पॉईंट दिला चिप्ससाठी. तर आपण यानेच करून घेणार आहोत. तर सुरुवातीला आपल्याला असं बटाटा करून घ्यायचा आणि सारखा असं करत राहायचं याला. तर यानंतर काय आपल्याला जमत नाही. तर ती खिसणी खूप खराब झालेली आहे, त्यामुळे आता ती काय वापरता येणार नाही. मी याने जमतं टाकलं याने व्यवस्थित जमत आहे, पण मला धरायला थोडं अवघड चाललं त्यामुळे. आणि जुनी जी चिप्सची खिसणी होती ती सुद्धा मला सापडत नाही होतं त्यामुळे. तर अशा प्रकारचे यामध्ये चिप्स होत आहेत, पाहू शकता तुम्ही. तर असं करून हे सगळे चिप्स करून घेणार आहे मी. त्यानंतर या पाण्यामध्ये आपण टाकून देऊ. आणि थोडंसं हाताला लागायची भीती असते, कारण खूप तेज आहे. आणि धरण्याची सुद्धा याला काही एवढी. हे माझ्याकडे जुन्यातलं उरलेलं ठेवलेलं मी. येतं कसं हात वगैरे कापायची याला थोडीशी रिस्क आहे. तर अशा प्रकारे सगळेचे सगळे मी करून घेते हळूहळू, नंतर पाहू आपण. तर अशा प्रकारे आपण हे इथं आलूचे पूर्ण आलू काढून कचरे बनवून घेतलेले आहेत. तर आता आपण याला या पाण्याने असं थोडंसं धुवून घ्यायचं. आणि नंतर हे डब्यातलं जे पाणी आहे आपलं, या पाण्यामध्ये आपल्याला टाकून द्यायचं. आणि अजून 2 पाण्यानं असं स्वच्छ करून घ्यायचं. त्यानंतर आपण पाण्यामध्ये याला 2-3 तासासाठी ठेवून देणार आहोत. किंवा जर रात्री बनवत असेल, रात्री जर ठेवलं तर सकाळी आपण बनवू शकतो. आपण 4-5 तासासाठी किंवा 2-3 तासासाठी आपण याला ठेवू शकतो. तर आता आपण याला धुवून घेऊ चांगलं स्वच्छ 2 ते 3 पाण्याने. आपण 2 ते 3 पाण्याने आता स्वच्छ धुवून घेतलेलं आहे ते चिप्स. आता हे तुरटीचा खडा आहे थोडंसं. तर आपल्याला या तुरटीच्या खड्याला असं यामध्ये थोडंसं 2 चिमटा करून असं फिरून घ्यायचं. तर असं तुरटीच्या खड्याला आपण 2-3 वेळा असं फिरून घेणार आहोत.
फिरून घेतल्यानंतर एकदा असं चिप्सला मधून असं घालून घ्यायचं चांगलं. आता 2 तासासाठी ठेवून द्यायचं किंवा आपण डायरेक्ट केला गरम पाण्यामध्ये उकळत्या पाण्यात इन्स्टंटसुद्धा आपल्याला करू शकतो. यामुळे काय होतं थोडंसं आलूचा जे लालपणा असतो कमी होतो तुरटीच्या कड्यामुळं. जास्त वेळ 2-3 वेळा फिरवली, जास्त वेळ नाही फिरवायची आपल्याला. तर 2 तासासाठी ठेवून देऊ आणि नंतर आपण हे चिप्स करायला. तर आता 2 तास झालेले आहेत. आपण हे जे पाण्यामध्ये टाकलेले होते हे आलूचे चिप्स आपण काढून घेतलेले आहेत. इथं आपण पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि इथं आपण 1 चमचा यामध्ये मीठ घालू. उपवासाला जर करायचे असले तर तुम्ही शेंदे मीठ घालू शकता. मी इथं साधं मीठ घातलेलं आहे कारण मिरची असल्यावर छान लागतात. आता याला चांगलं उकळी आल्याच्या नंतर आपल्याला या पाण्याला उकळी आल्यावर चिप्स यामध्ये टाकून द्यायचे. 5 मिनटासाठी शिजून आपण घेऊ व्यवस्थित पाहूयात. तर आता आपलं पाणी चांगलं गरम झालेलं आहे. यामध्ये आपण चिप्स टाकून घेऊया. आता आपल्याला याचा कलर चेंज होईपर्यंत त्याला शिजवून घ्यायचं. 5 मिनटं झालेले आहेत. आपण याला 5 मिनटं शिजवून घेतल्यावर ताट झाकून असंच 5 मिनटं ठेवायचं आणि गॅस बंद करून टाकायचं. गॅस बंद केला इथं आपण. तर आता इथं 5 मिनटं झालेले आहेत आणि आपण आता हे आलू चिप्स काढून घेणार आहोत. तर इथं आपण हे काढून घेतलेलं आता वाळवून घेऊ आपण याला. तर अशा प्रकारे आपण चिप्स वाळू घातलेले इथं 2 दिवसाच्या कडक उन्हामध्ये वाळू द्यायचं आपल्याला तयार होतील.